नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापसाचे बाजारभाव मंदावताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 50 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 9,100 रुपये, जास्तीत जास्त दर 9,600 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,350 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सावनेर, जिथे आवक 600 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7,700 रुपये, जास्तीत जास्त दर 8,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिथे आवक 244 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 8,000 रुपये, जास्तीत जास्त दर 9,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे भिवापूर, जिथे आवक 479 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लांब स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 9,450 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,925 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू, जिथे आवक 492 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लांब स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 8,650 रुपये, जास्तीत जास्त दर 9,740 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,240 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 3,000 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 9,845 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया प्रत्येक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.